पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। जमिनीची कागदपत्र चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। महार वतनाची नावे सरकारी जमिनीवर कशी चढली याचा तपास आता होणार आहे। विकास खारगे समितीकडून तपासासाठी पुढील आठवड्यात दुसरी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून समितीने या संदर्भातील सर्व जुनी कागदपत्र मागवलेली आहेत। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट पाहायला मिळते। जमिनीची कागदपत्र चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आता आपल्याला पाहायला मिळते। महार वतनाची नावे सरकारी जमिनीवर कशी चढवण्यात आली याचा तपास आता होणार असून विकास खारगे समितीकडून तपासासाठी पुढील आठवड्यात देखील दुसरी बैठक घेण्यात येणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच मेघना, या पार्थ पवार प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गंभीर आरोप झाले होते। त्यांच्याशी संबंधित कंपनीवरती सुद्धा गंभीर आरोप झालेले होते आणि यानंतर आज स्वतः महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं की या संदर्भातील कुठलाही अहवाल अद्यापर्यंत आपल्याला प्राप्त झाला नाही। हे संपूर्ण तपास आहे तो विकास खारगे यांच्या अंतर्गत नेमलेल्या समितीमार्फत होत आहे आणि या समितीकडून आता लवकरच दुसरी एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून ही माहिती मागवलेली आहे। या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पडताळणी आता ते करणार आहेत, कारण या कागदपत्रांवरती ही सरकारी जमीन नसतानाही त्यावरती महार वतनांच्या आणि मृतांची नावे कशी काय चढली या अंगाने आता तपास करण्याचा प्रयत्न आहे तो केला जाणार आहे। इतकंच नाही तर हा व्यवहारच अद्याप पूर्ण झाला नसल्याचं समितीतील काही सदस्यांचं मत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी व्यवहार पूर्ण झाला नसल्यामुळे त्याच्या संदर्भातील जो 42 कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम आकारण्यासंदर्भात चर्चा सुरू होती ती सुद्धा आकारली जाणार नसल्याची आता प्राथमिक माहिती समोर येते। त्यामुळे या समितीच्या संपूर्ण तपासानंतर सादर करणाऱ्या अहवालावरती आता सर्वांचं लक्ष असेल। निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।